नमस्कार, मी मोनालीज फूड कोर्टच्या नवीन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. तर ईद जवळ येते आणि ईदीला न चुकता बनवलेला पदार्थ म्हणजे शिरखुर्मा. तर जनरली मार्केटमध्ये जो शिरखुर्मा मिळतो तो तुम्ही बघाल तो थोडासा जाड असतो किंवा त्याच्यामध्ये शेवयांचं प्रमाण खूप असतं, परंतु जो पारंपरिक पद्धतीने जो शिरखुर्मा बनवला जातो तो तसा जाड नसतो, त्याच्यामध्ये दुधाचं प्रमाण जास्त असतं. तर आज आपण आपल्या मुस्लिम बांधवांच्या घरी जो पारंपरिक पद्धतीने शिरखुर्मा बनवला जातो तो कसा बनवतात ते बघणार आहोत. आणि ही रेसिपी मी देखील माझ्या एका मैत्रिणीकडनं अस्माकडून घेतलेली आहे. चला तर मग रेसिपीकडे वळूया. शिरखुर्माच्या रेसिपीमध्ये सगळ्यात जास्त असतात ते म्हणजे ड्रायफ्रुट्स. तर याच्यामध्ये शेवयांचं प्रमाण तसं कमी असतं. आपण साधारण 30 ग्रॅम शेवई घेणार आहोत भाजलेली. तर सगळ्यात अगोदर काय करायचं, हे ड्रायफ्रुट्स आपण मोजून घेऊया. मी हे रिसेट करून घेते. ठीक आहे. आता आपल्याला याच्यामध्ये घ्यायचे आहेत 50 ग्रॅम बदाम. आता हे अगदी मोजूनच घ्यायला पाहिजे असं काही नाहीये, कारण ड्रायफ्रूट असतील जास्त तरी काहीच हरकत नाही. परंतु या शेवईमध्ये कसं आहे ना की थोडे पातळ असते आणि ड्रायफ्रूटचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे थोडंसं इकडे तिकडे चालूच शकतं, पण परफेक्ट असेल तर बरं. आपण इथे 50 ग्रॅम बदाम घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर आपण इथे 50 ग्रॅम पिस्ता देखील घेणार आहोत. साधे पिस्ता आहेत, खारे पिस्ता घ्यायचे नाहीत. परफेक्ट. सो 50 ग्रॅम बदाम आणि 50 ग्रॅम पिस्ता आपण घेतलेले आहेत. आता सगळ्यात अगोदर काय करायचं, तर आपल्याला हे पिस्ता आणि बदाम एक 6 ते 8 तास भिजवून घ्यायचे आहेत आणि हे अगदी गरजेचं आहे, ज्यामुळे मग काय होतं की हे छान भिजले की याचे स्लायसेस करायला बरं पडतं. आता आपण याच्यावर झाकण ठेवून असेच 6 ते 8 तास भिजवून घेऊया किंवा रात्रभर देखील तुम्ही भिजवू शकता. आता आपण शेवई देखील मोजून घेऊया. या रेसिपीसाठी आपल्याला साधारण 30 ग्रॅम इतकी शेवई घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता ही बारीकवाली शेवई मी घेतलेली आहे. जनरली मार्केटमध्ये जो शिरखुर्मा मिळतो त्याच्यामध्ये बऱ्यापैकी जाड शेवईचा वापर केला जातो, परंतु जी ट्रॅडिशनल रेसिपी आहे त्याच्यामध्ये बारीक शेवई वापरली जाते आणि शिरखुर्मा देखील थोडासा पातळ असतो. सो आपण ट्रॅडिशनल रेसिपी बघतोय. तिथे 30 ग्रॅम शेवई काढून घेते मी. तर शिरखुर्मा बनवण्यासाठी काय काय घेतलंय ते आपण बघूया. इथे आपण 30 ग्रॅम शेवई घेतलेली आहे. गव्हाची बारीक शेवई इथे आपण घेतलेली आहे, जी मोजून 30 ग्रॅम आहे. त्याचबरोबर इथे 50 ग्रॅम बदाम आणि पिस्ता मी भिजत घातले होते. एक 6 ते 7 तास मी भिजवून घेतलेले आहेत. अर्धा लिटर फुल क्रीम दूध आहे. त्याचबरोबर इथे मिठाई मीठ आहे 200 ग्रॅम. अर्धा कप तूप आहे. पाव कप साखर आहे. चारोळे आहेत 25 ग्रॅम. 10 ते 15 केशरच्या काड्या आहेत आणि अर्धा चमचा वेलची आहे. आता सगळ्यात अगोदर काय करायचंय, तर आपल्याला दूध गरम करून घ्यायचं आहे. गॅस मी चालू केलेला आहे. याच्यामध्ये घालायचं फुल क्रीम दूध, जे अर्धा लिटर आहे. आता हे जे दूध जे आहे ते आपल्याला एक 15 मिनिटं तरी उकळवून घ्यायचंय. गॅसची फ्लेम स्लो ठेवलेली आहे आणि अधेमध्ये आपण हे हलवत राहायचं आहे. आता शिरखुर्मा म्हटलं की दूध बऱ्याच तास आटवलं जातं, खूप लेंदी प्रोसेस असं म्हटलं जातं, पण तसं काही नाहीये. तर आता आपलं दूध गरम होत आहे तोपर्यंत आपण काय करायचं, तर हे पिस्ता आणि बदाम आपण कापून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता इथे पिस्त्याची सालं व्यवस्थित निघतात. या पद्धतीने आपण ही सालं काढून घेऊया आणि मग स्लाइस करायचं आहे. तसंच आपल्याला बदामाची देखील सालं काढून घ्यायची आणि मग आपण स्लाइस करणार आहोत. तर इथे दुधाला उकळी फुटते आहे. आपण हे हलवून घेऊया, नाहीतर मग दूध उतू जाईल आपलं. एक 10 मिनिटं झालेली आहेत आणि दूध छान उकळलेलं आहे. आपल्याला फार अगदी त्याची बासुंदी वगैरे बनवायची नाहीये. आता काय करायचं, तर आता याच्यामध्ये आपण केशरच्या काड्या घालून घेणार आहोत. इथे 10 ते 15 केशरच्या काड्या आहेत आणि केशर घातल्यानंतर मिक्स करूया आणि एक 3-4 मिनिटं आपण हे अजून उकळवून घेणार आहोत. तर केशर घातल्यानंतर एक 3-4 मिनिटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता दुधाचा रंग ऑलरेडी मस्त येल्लो झालेला आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि याच्यावर आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे. इथे बदाम आणि पिस्त्याची सालं काढून झालेली आहेत. अगदी 5 मिनिटाचं काम आहे, खूप पटापट होतं. आता काय करायचं, आता असा स्लायसर घेतलाय मी. माझ्याकडे हा स्लायसर आहे, ज्याच्यामध्ये अगदी हे ड्रायफ्रूट जे आहेत ते छान फाईन कट होतात. याच्यामध्ये घालायचे ड्रायफ्रूट जे असतील ते. आता
आता तुमच्याकडे हा जर नसेल तर तुम्ही सुरीने कापले तरी होतं, कारण हे अगदी मऊ झालेले असतात. या पद्धतीने स्लाइस करून घ्यायचे. मी दाखवते बघा, असे काप होतात छानपैकी. किंवा तुम्ही अगदी सुरीने देखील कट करू शकता. हे बघा, छान असे लांब लांब कट करून घ्यायचे. इथे छानपैकी पिस्ता आणि बदामाचे काप करून झालेले आहेत. आता आपण पुढच्या रेसिपीकडे वळूया. इथे मी कढई गरम करत ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये यातलं अर्धा तूप घालायचं. अर्धा कप तूप घेतलं होतं, यातलं पाव कप तूप आपण घालूया. आता तूप फार गरम करायचं नाही, नाहीतर मग आपला जो सुकामेवा आहे तो पटकन करपून जाईल. याच्यामध्ये आपल्याला हा सुकामेवा घालायचा आहे आणि मंदाग्नीवर आपल्याला हा सुकामेवा थोडासा गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे. तूप लागलं तर आपण वापरू शकतो यातलं. गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आणि हा सुकामेवा आपण फ्राय करून घ्यायचा आहे. एक 2 ते 3 मिनटं बदाम आणि पिस्ता फ्राय करून झाले की याच्यामध्ये घालायची आपल्याला चारोळी. चारोळी इथे मी 25 ग्रॅम घेतलेली आहेत आणि अजून एक 2 ते 3 मिनटं आपण हे फ्राय करून घेऊया. अजून एक 2 ते 3 मिनटं मी हे भाजून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता हलकासा गोल्डन रंग यायला सुरुवात झालेली आहे. खूप लालसर करायचे नाही आत्ताच, कारण याच्यामध्ये आपल्याला शेवया देखील घालायच्या आहेत. थोडीशी चुरायची ही ऑलरेडी भाजलेली असते, त्यामुळे अगदी 2 ते 3 मिनटं आपण भाजणार आहोत. आत्ताच घाई करायची नाही तूप घालायची. जर आपल्याला वाटलं कमी आहे तर आपण तूप घालूया. खूप छान दिसते असं हे मिक्सचर. आणि तुम्ही बघू शकता आपल्याला हवा तसा छान गोल्डन रंग त्याला आलेला आहे. फार भाजायची नाही, नाहीतर मग शेवई काळपट पडते. आता काय करूया, आता आपण हे जे दूध बॉईल करून घेतलंय ते आपल्याला घालायचं आहे. हळूहळू घालायचं, नाहीतर पूर्ण उडून जातं सगळीकडे. आपण घालून घेऊया. तुम्ही दुधाचा रंग बघू शकता किती सुंदर आलेला आहे. आपण हे एकदा थोडं मिक्स करूया. केशरचा इतका सुंदर रंग आलेला. आता काय करूया, तर माझ्याकडे हे मिठाई मीठ आहे. कुठल्याही ब्रँडचं तुम्ही वापरू शकता. 200 ग्रॅम मिठाई मीठ आहे, हे आपण याच्यात घालून घेणार आहोत. हे गोड आहे त्यामुळे साखर घालायची घाई करायची नाही आहे आपल्याला. हे मिक्स करायचं आणि आता ही शेवई घातल्यानंतर आपण एक 4 ते 5 मिनटं मस्तपैकी शिजू देणार आहोत. मिक्स करतच राहायचं आपल्याला आणि हे शिजू द्यायचं. तूप देखील मी परत वापरलेलं नाही, कारण कधी कधी काय होतं याच्यावर तुपाचा तवंग येतो. तितका तवंग देखील आला नाही पाहिजे. शेवया भिजतील इतपत तुपात त्या फ्राय करून घ्यायच्या. आता गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे आणि शिजवून घ्यायच्या शेवया. गोडवा तुम्ही चेक करू शकता. जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही साखर घाला. हा शिरकुर्मा एक 3 ते 4 मिनटं मी शिजवलेला आहे कंडेन्स मिल्क घातल्यानंतर. आणि मी टेस्ट केला आहे, त्यामुळे त्या कंडेन्स मिल्कपैकी 200 ग्रॅमपैकी थोडंसं एक 25 ग्रॅम मी ठेवलेलं आहे, कारण खूप गोड खात नाही आम्ही. आणि त्याचबरोबर साखर देखील वापरलेली नाही आहे. सो जनरली कोणताही दुधाचा पदार्थ असेल, मग ती शेवयाची खीर असेल किंवा तांदळाची खीर असेल, आंब्याची खीर असेल, तर जनरली त्याच्यासाठी जर अर्धा लिटर दूध असेल तर त्यासाठी मी 2 टेबलस्पून इतकी साखर वापरते. त्यामुळे इथे मी साखर ॲडिशनल वापरलेली नाही आहे. आणि तुम्ही बघू शकता अगदी छान कन्सिस्टन्सी झालेली आहे. आता गॅस बंद करूया आणि सगळ्यात शेवटी आपण घालणार आहोत अर्धा चमचा वेलची पावडर आणि हे मिक्स करून घेऊया. आणि इथे आपला शिरखुर्मा बनवून तयार आहे. आहा, काय दिसतोय मस्त शिरखुर्मा. तर ईदीसाठीच बनवला पाहिजे असं काही नाही, आपण कधीही या पद्धतीने शिरखुर्मा बनवू शकतो. तर नक्की बनवून बघा आणि कसा झाला हे कमेंटद्वारे कळवायला देखील विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसहित. तोपर्यंत शिरखुर्मा नक्की बनवून बघा आणि
स्टे ट्यून. थँक्यू.